सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे। लीलावतीमधून सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळालेला आहे। 5 दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून हल्लेखोरानं त्याच्यावर हल्ला केलेला होता। 6 वार त्याच्यावर सपासप करण्यात आलेले होते। त्याच्या मणक्यामध्ये 3 इंचाचा धारदार तुकडा सुद्धा बाहेर काढण्यात आलेला होता आणि या संपूर्ण आता प्रकारानंतर 5 दिवस रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि त्याच्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे। ही थेट दृश्य हॉस्पिटलच्या बाहेरची आपण पाहताय। सैफ अली खान याची प्रकृती आता सुधारते असं डॉक्टरांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला होता सैफ आणि त्यानंतर 5 दिवसानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। करीना तसंच त्याचे जे कुटुंबीय आहेत ते सुद्धा आज रुग्णालयामध्ये उपस्थित होते। काल आशिष शेलार यांनी देखील सैफ अली खानची भेट घेतली होती। त्यानंतर संजय रत्न देखील सैफची चौकशी केली होती, विचारपूस केली होती। त्यानंतर आज सैफ अली खानला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आले। या चाकू हल्ल्याच्या नंतर आता पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतली जाते। 5 दिवसांपासून सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि 6 वार त्याच्यावर झालेले होते। त्याच्यामधला 2 वार जे आहेत ते गंभीर होते कारण त्याच्या मणक्यामध्ये चाकूचा तुकडा जो आहे तो 3 इंचापर्यंत शिरलेला होता आणि मानेला सुद्धा जखमा होत्या। प्लास्टिक सर्जरी झालेली आहे अशी डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली आहे। ज्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्याच दिवशी डॉक्टरांचं एक मेडिकल बुलेटिन जे आहे ते सुद्धा समोर आलेलं होतं।